नमस्कार मुलींनो, आज आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये वैचारिक विभागमधील दुसरा पाठ आगरकरांच्या राजकीय विचारांची पार्श्वभूमी हा पाठ आज आपण अभ्यासणार आहोत। या पाठाचे लेखक आहेत डॉक्टर अशोक शिवाजी चौसाळकर। यांचा जन्म 1950। प्रस्तुत पाठ आगरकरांच्या राजकीय विचारांची पार्श्वभूमी हा प्रस्तुत लेख आगरकरांचे राजकीय विचार या पुस्तकातून घेतला आहे। आगरकरांच्या सामाजिक व राजकीय तत्त्वज्ञानाची जडणघडण विवेकवादाच्या व बुद्धिप्रामाण्यवादाच्या प्रभावाखाली कशी झाली याचे विवेचन या प्रस्तुत पाठात केलेले आहे। चला तर समजून घेऊया आगरकरांच्या राजकीय विचारांची पार्श्वभूमी। लेखक म्हणतात, आधुनिक महाराष्ट्राच्या वैचारिक जडणघडणीत ज्या अनेक विचारवंतांनी, ज्या अनेक समाजसुधारकांनी महत्त्वाची भूमिका बजावली त्यात गोपाळ गणेश आगरकर यांचाही क्रमांक लागतो। कारण आगरकरांनी आपल्या 39 वर्षाच्या अत्यंत खडतर अशा आयुष्यात त्यांनी आपल्या वाणीने, आपल्या लेखणीने आणि आपल्या कृतीने आणि सातत्याने लोकशिक्षणाचे काम केले। नव्या विचारांचा परिचय मराठी लोकांना करून दिला। आपल्या बाणेदार व स्वतंत्र वागण्याने समाजापुढे एक नवीन आदर्श निर्माण केला। अशा या आगरकरांच्या राजकीय विचारांची ही पार्श्वभूमी आहे। सुरुवातीला ब्रिटिशांच्या काळामध्ये जी या वेगवेगळे जे विचारवंत, जे समाजसुधारक होते यांची वैचारिक पार्श्वभूमी काय होती, कशी होती हे आपल्याला समजून घ्यायचं आहे। इंग्रजांचं राज्य स्थापन झाल्यावर खास करून आपल्या महाराष्ट्राच्या समाज जीवनावर अत्यंत दूरगामी असे परिणाम झालेत। इंग्रजांनी येथे आधुनिक शिक्षण सुरू केलेत आणि आधुनिक शिक्षण व्यवस्था लागू केली। सर्व जातींना व्यवसाय करण्याचं, ज्ञान संपादन करण्याचे वेगवेगळे मार्ग खुले केलेत आणि यामुळेच मराठी गद्य वाङ्मयाचा उदय झाला आणि यामुळे मराठीत वर्तमानपत्रे निघू लागलीत। मुलींनो, पहा, इसवी सन 1850 पर्यंत हे जे बदल आहे, हे बदल महाराष्ट्रामध्ये हळूहळू झालेत, पण त्या बदलांची दिशा ही स्पष्ट होती। बाळशास्त्री जांभेकर यांनी 1832 दर्पण नावाचं वर्तमानपत्र सुरू केलं। म्हणजे इसवी सन 1850 पर्यंत महाराष्ट्रात हे बदल हळूहळू झालेत। त्यातलाच हा एक बदल म्हणजे बाळशास्त्री जांभेकर यांनी 1832 दर्पण नावाचं वर्तमानपत्र सुरू केलं। विद्या हेच बळ आहे असं यांचं मत होतं। प्रभाकरमधील आपल्या शतपत्रात लोकहितवादींनी 1848 100 वर्षांनी भारतात लोकशाही प्रजासत्ताक स्थापन होईल असं भाकीत केलं होतं। 1850 पर्यंत जी वैचारिक मशागत झाली त्याचा परिणाम 1850 ते 1900 या काळात आपल्याला दिसून येते। 1850 नंतर त्या काळात महाराष्ट्रात 4 विचारप्रवाह निर्माण झालेत। त्या 4 विचारप्रवाहापैकी पहिला जो प्रवाह होता तो म्हणजे प्रार्थना समाजाचा। प्राध्यापक भांडारकर, रानडे, चंदावरकर इत्यादी नेते या प्रार्थना समाजाचे पुरस्कर्ते होते। प्रार्थना समाज ईश्वरवादी आणि त्यांनी उदार धर्माचा पुरस्कार केला। दुसरा जो विचारप्रवाह होता हा महात्मा ज्योतिराव फुले यांचा सत्यशोधक समाजाचा।
या समाजाने मूलगामी सामाजिक सुधारणांचा आग्रह धरला आणि समाजातील विविध घटकांत जोपर्यंत सत्ता व संपत्ती यांचे योग्य आणि समतोल असे वाटप होत नाही तोपर्यंत परिवर्तन होणार नाही असा विचार फुलेंनी मांडला. महात्मा फुले हे निर्मिकवादाचे पुरस्कर्ते होते. त्याचबरोबर भारतातील हिंदू धर्माचं श्रेष्ठत्व सांगणारा तिसरा प्रवाह निर्माण झाला. विष्णुबुवा ब्रह्मचारी त्याचे अर्धवयी होते. या हिंदू धर्माचं श्रेष्ठत्व सांगणारा जो तिसरा प्रवाह होता यामध्ये अनेक लोकांचा समावेश होता. प्राध्यापक जीनशीवाले, विश्वनाथ नारायण मांडलिक, महाराष्ट्रातील थिओसॉफीचे काही पुरस्कर्ते या सगळ्यांचा समावेश होता. या विचारसगरांच्या काळामध्ये चिपळूणकर यांच्या आणि टिळक, आगरकर यांच्या नेतृत्वाखाली एक चौथा विचारप्रवाह महाराष्ट्रात निर्माण झाला. हे जे 4 प्रवाह होते त्यापैकी हा चौथा विचारप्रवाह आणि या चौथ्या विचारप्रवाहामध्ये किंवा या चौथा विचारप्रवाह निर्माण करणारे चिपळूणकर, टिळक आणि आगरकर यांनी यामध्ये नेतृत्व केलं. चिपळूणकरांनी तर सरकारी नोकरींचा राजीनामा दिला, अनेक नवीन शाळा काढली. यांच्याच नेतृत्वातून केसरी व मराठा ही वर्तमानपत्रे सुरू करण्यात आली आणि 4 जानेवारी 1881 रोजी केसरी या वर्तमानपत्राचा पहिला अंक निघाला. असा जो हा चौथा विचारप्रवाह होता, हा जो चौथा पक्ष होता, त्या चौथ्या पक्षाची काही वैशिष्ट्ये होती. ती म्हणजे भारतावरील इंग्रजांचं राज्य हे वरदान नसून शाप आहे, म्हणून भारताच्या स्वातंत्र्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. रानडे यांचा ईश्वरवाद, फुले यांचा निर्मिकवाद ही तत्त्वे भारतीयांसाठी उपयोगाची नाहीत. तत्त्वदृष्ट्या प्रगती करायची असेल तर अज्ञेयवाद आणि विवेकवाद ही तत्त्व स्वीकारार्ह आहेत. अशा प्रकारचा हा चौथा विचारप्रवाहातील लोकांचा मत होतं. सार्वजनिक व राजकीय जीवन हे धक्काधक्कीचे आणि पूर्ण वेळ काम करायचे क्षेत्र आहे. आपल्या नोकऱ्या व पद सांभाळून ते फावल्या वेळेत करायचे काम नाही. त्यासाठी त्याग व समर्पणाची भावना महत्त्वाची आहे. गरिबीत राहून तत्त्वासाठी तुरुंगात जाण्याची तयारी ठेवली पाहिजे. म्हणजे अशा प्रकारचे वैशिष्ट्य या चौथ्या विचारप्रवाहातील लोकांचे होते, विचारवंतांचे होते, समाजसुधारकांची होती. राजकीय सामाजिक परिवर्तनाचे काम पुढे नेण्यास वर्तमानपत्र सहाय्यकारक ठरतील. मात्र ही जी वर्तमानपत्र आहेत ही लोकभाषेत असली पाहिजेत. जागृती, संघर्ष, संघटन आणि चळवळ ही चतुर्सूत्री महत्त्वाची आहे. आणि या चतुर्सूत्रीच्या आधारावर नंतर टिळकांनी समाजात प्रचंड असा असंतोष निर्माण केला. पण स्वराज्यवादी आगरकर हे करत असताना त्यांचा मात्र स्वर्गवास झाला. असे हे चौथ्या विचारप्रवाहातील जे विचारवंत, जे समाजसुधारक होते, टिळक व आगरकरांचे जे नवे विचार होते, त्यांच्या अनुषंगाने महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय चळवळींची वाटचाल सुरू झाली. त्यांच्या राजकारणाची अवस्था न्यायमूर्ती रानडेंच्या राजकारणापेक्षा पुढची अवस्था होती. त्यामुळे त्यांच्या स्वराज्यवादी, स्वातंत्र्य समर्थक आणि आंदोलनात्मक विचारांचा प्रभाव तरुण पिढीच्या मनावर पडला. म्हणजे अशा प्रकारचे या चौथ्या विचारप्रवाहातील जे विचारवंत होते, त्यांच्या विचारांचा प्रभाव तरुण पिढीच्या मनावर पडला. आणि नंतर टिळकांनी जी स्वराज्याची चळवळ तळागाळापर्यंत नेली आणि कर्मयोगी विधानाचा पुरस्कार केला, तर आगरकरांनी उद्याच्या नागरिक सामाजिक परिवर्तनाची
दिशा स्पष्ट करून त्याचा समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास केला. ऐहिक सुखवर्धनाचा विचार मांडला. आज रानडे, टिळक, आगरकर यांनी प्रतिपादन केलेल्या मार्गापैकी आगरकरांनी प्रतिपादन केलेल्या मार्गानेच स्थूलमानाने देशाची वाटचाल होताना आपल्यास दिसते आहे. असे हे आगरकरांचे वैचारिक विचार होते.